अंबड शहरातील शेती गट नंबर 169मध्ये आपण शेतात आलेलो आहोत. या मायमावल्या आपण पोलन म्हणतात याला, हे पोलन करताना दिसत आहेत. सर्वांनी चेहऱ्याला बांधलेलं आहे आणि त्यांचं पोलनाचं काम इमानीद्वारे सकाळपासून चालू आहे. एकूण घरमालकीने एकूण 3-4 जण दिसत आहेत आणि यासोबतच आपल्या बाजूला असलेले शेतमालक. मला एक सांगा दादा, हे बिया किती गुंठ्यामध्ये आहे आणि त्या तर सोबत तुमच्या बाजूला जो पालक दिसतो तो किती गुंठे आहे आणि त्याच्या बाजूला काय मका आहे का काय, त्या संदर्भात काय सांगाल? कांद्याचं हे प्लॉट आहे आणि 1 एकर प्लॉट आहे. अच्छा, तुमचं काय नाव आहे? बळीराम प्रभाकर खांडेबराड. अच्छा, तुम्ही खांडेबराड. हां, सांगा. 1 एकर प्लॉट आहे. मधमाशी नसल्यामुळे पोलन करणं आहे. अच्छा, मग तुम्ही माश्या सोडल्या नाहीत का? मासे आहे पण मासे येत बसत नाही. अच्छा, कशामुळे बसत नाही? काय ते सांगू शकत नाही. अच्छा, बरं मला सांगा, आता कांद्याचं बियाचं पोलन चालू आहे, तुम्हाला किती बी होईल असं अपेक्षा आहे? मला अपेक्षा आहे 3 क्विंटलची अपेक्षा आहे. 3 क्विंटलची का? पण आता पोलन होत नाही म्हणतात, मग कसं शक्य आहे? हे आज हाताने पोलन करण्याची होते. अच्छा, हे हाताने तर किती येतात? किती लेबर घरचं आहे आणि किती का सगळेच घरचे आहेत? नाही, 3 घरचे 3 बाया आहे. अच्छा, म्हणजे चालू आहे समजा सगळं. याच्यानुसार समजा 40 गुंठ्याचं, तर 40 गुंठ्याचं हे पोलन करण्यासाठी मला एक सांगा, तुम्हाला किती दिवस लागतील हे असं पोलन करण्यासाठी? 1,500 मजूर लागते. मजुरी नाही, 1 दिवस. 1 दिवस. हो. अच्छा, एकंदरीत म्हणजे थोडक्यात 5 मजुराचं काम आहे असं तुम्हाला म्हणायचं. हां, बिलकुल. अच्छा. आणि हो जो पालक आहे ते पालक किती गुंठे आहे? 2 गुंठे आहे. अच्छा, आता लोक किती रुपयाचं उत्पन्न झालं आहे? उत्पन्न कशाचं? हां, नुकसानच. उत्पन्नाचा विषय नाही आपलं. पोटापुरता झाला आहे का? पोटापुरतं कशाचं आपलं जे थोडंफार चालू आहे. असं आहे. दुसऱ्या कंपनीला फुलं आले त्याला. अच्छा.